तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथांचं लेखन करते राष्ट्रसंत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 336वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पाथर्डी परिसरात समाजानं घेतलेल्या जागेवर साजरी करण्यात आली। संताजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं 400 विद्यार्थ्यांचा गुणगौरव व समाजातील मान्यवरांचा समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मान सोहळा पार पडला। तसेच नाशिक पश्चिमच्या आमदार स्मिताताई महेश हिरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गजानन शेलार, डॉक्टर गोविंद चौधरी, माजी नगरसेवक भगवान दोंदे, सुदाम कोंबडे, बाळकृष्ण शिरसाट, एकनाथ नवले, बळवंत धोंगडे, हिरेन चौधरी, रमेश चौधरी, डॉक्टर सुनील चौधरी, विठ्ठलराव शेलार, जेटी चौधरी, सोनाली चौथे पाटील, प्रमोद जोगळेकर, संदीप कोते, LC चौधरी, नितीन पवार, विनायक सोनवणे, राजेंद्र गायकवाड हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी केले। अध्यक्षस्थानी BG चौधरी हे होते। सूत्रसंचालन योगिता क्षीरसागर यांनी केले। आभार प्रदर्शन मंडळाचे कार्याध्यक्ष अर्जुन वेताळ यांनी केले। कृषीमध्ये म्हणजे पांडवलेण्याच्या पायथ्याशी आज संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष, नामको बँकेचे माजी चेअरमन, आमच्यावरती नेहमीच बालवयापासून प्रेम करणारे असे आमचे नाना आदरणीय गजानजी नाना शेलार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्व मंडळाचे पदाधिकारी, सर्व मंडळाच्या माझ्या महिला भगिनी, समोर बसलेले सर्व मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने अतिशय आनंद वाटला की एक मंडळाचा नाना आदर्श कसा घ्यावा। आणि तो आदर्श म्हणजे मी मागच्या काळामध्ये नगरसेवक असताना अनेक प्रकारचे समाजाचे मंडळ जे काही ओपन पेस मागून छोटंसं सभागृह करून घ्यायचं आणि तिथे छोटे मोठे काहीतरी कार्यक्रम करून ती कमिटी त्यावेळेस करून घ्यायची। परंतु आदरणीय बाबांच्या माध्यमातून एवढा मोठा भूखंड या संस्थेने साधारणतः 1.25 कोटीचा भूखंड तुम्ही उपलब्ध करून घेतला, स्वतःच्या पैशाने विकत घेतला आणि विकत घेत असताना पहिली त्यांनी स्वतःची 25 लाख रुपयाची देणगी दिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने लोकनेता कसा असावा, मंडळाचा पदाधिकारी, मंडळाचा संस्थापक कसा असावा असं ज्वलंत उदाहरण। आणि खऱ्या अर्थाने काका तुम्हाला सलाम की खरोखर असे जर मंडळामध्ये जर कार्यकर्ते असतील तर निश्चितच पुढच्या काळामध्ये अनेक प्रकारचे जे मंडळ असतील, समाज असतील, यांची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे। आज मंडळाच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जातात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे सहकारी अर्जुनजी वेताळ हे सातत्याने नेहमी सांगत असतात की भाऊ मंडळाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे उपक्रम चालतात, अशा पद्धतीने आम्ही आमच्या मंडळाचं कामकाज असतं। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।